आतापर्यंत हा माझा 19 वर्षाचा अनुभव आहे बर की ह्या क्षेत्रामध्ये पावसाळी कलिंगड ज्यावेळेस थंडीत निघतं त्यावेळेस ह्याची मागणी शहरांमध्ये भरपूर असते. हे जे आपण व्हरायटी लावतो त्या पावसात येणाऱ्याच लावतो. बरोबर. जरी ज्यादा पाऊस झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. शेतकऱ्याला जर मी तर असं म्हणतो 3 एकर जर क्षेत्र असेल तर त्याने त्यातलं 1.5 एकर तरी कलिंगड केलं पाहिजे. ती फारच महत्वाची. आता मी हुशार आहे, शेतकरी काम करतोय, व्हरायटी जर सक्षम नसेल तर ते सगळ्यांची मेहनत फेल जाणार आहे. तो नर्सरीमध्ये रोप घेताना ते रोप 15 ते 20 दिवसात दरम्यान असावं आणि त्याला तिसरं पान म्हणजे माथा फुटलेला असावा. 3 पानं फुटलेले असावं. 4, 5, 6 पानं नको. प्रकाश जमिनीपर्यंत नाही गेला तर ते पीक रोगाला बळी पडतं. त्याच्यासाठी आपल्याला 6 फूट अंतर योग्य आहे. शक्यतो पावसामुळं ह्या नैसर्गिक अडचणीमुळं करत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला मार्केटला स्पर्धा कमी असते. आणि स्पर्धा कमी असल्यामुळं आपल्याला मालाचे पैसे चांगले होतात. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी मुकेश. या विशेष व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. दर्शक हो, मी आता कर्जत तालुक्यातल्या वालवड या गावातील राहुल अवचर यांच्या कलिंगडाच्या प्लॉटमध्ये आलोय. खरं तर आता थंडीचा महिना चालू आहे आणि खरं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की थंडीमध्ये शेतकऱ्यांना कलिंगड कसं पिकवलंय. तुम्ही व्हिज्युअलच्या माध्यमातून बघू शकताय कलिंगड किती देखणं आकर्षक कलिंगड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. महत्त्वाचं म्हणजे थंडीमध्ये असंख्य अडचणीचा सामना शेतकऱ्याला करावा लागतोय. कलिंगड पीक हे पूर्वीपासून हे उन्हाळी पीक म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वजण बघत आलोय. पण आता व्यापाऱ्यांची किंवा ग्राहकांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे शेतकरी देखील ते पिकवायला लागलाय. परंतु कलिंगड थंडीमध्ये पिकवत असताना अनेक अडचणींचा सामना या शेतकऱ्याला करावा लागतोय. त्यामध्ये वेल्टिंगची समस्या असेल, सर्वात महत्त्वाची सेटिंगची समस्या असेल, सेटिंग झाली तर साईज मोठी होण्याची समस्या असेल, साईज मोठी झाली तर आतनं कलर याची समस्या असेल, अशा असंख्य अडचणींचा सामना शेतकऱ्याला दिवसेंदिवस या कलिंगड शेतीमध्ये करावा लागतोय. पण आता मी ज्या प्लॉटमध्ये बसलोय खरं तर तो प्लॉट कुठलं पण तुम्ही कलिंगड कापा, जवळपास 2.5 किलो पासून 3 किलो आणि जवळपास 6-6.5 किलो पण कुठलं जरी कापलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ते लालच बघायला मिळणार आहे. सेटिंग जबरदस्त आहे. आणि खरं तर हे पिकवलंय कसं, ही चमत्कार कसा केलाय हे खरं तर शेतकऱ्यांकडून आपण जाणून घेऊया. आपल्यासोबत शेतकरी साहेब स्वतः इथं आणि ज्यांनी या संपूर्ण मार्गदर्शन केलंय, कन्सल्टन्सी केली आणि या भागामध्ये कलिंगडामध्ये मोठं काम असणार कुळे साहेब देखील आपल्यासोबत आहेत. तुमचं दोघांचं आमच्या या विशेष व्हिडिओमध्ये स्वागत आहे. खरं तर साहेब, मला शेतकरी साहेबांपासून सुरुवात करूया. मला पहिला प्रश्न पडलाय की अनेक जण बोलत होते की तुम्ही पहिल्यांदाच हे कलिंगड शेती केले, का वाटलं की एवढं मोठं धाडस कलिंगडामध्ये करावं आपण पहिल्यांच वर्षी? आम्हाला खोळे सरांनी सांगितलं होतं की तुम्ही एकदा ट्राय करून घ्या, बघा काय होते. की कमी दिवसात जास्त उत्पन्न आणि जास्त शेतकऱ्याचा फायदा होईल असं पीक आहे. खरा बोलल्यानंतर आम्ही केलं. बर, पण सुरुवातीला जे एकदम एवढं किती गुंठ आहे? 74 गुंठे. 74 गुंठ आहे. बर, कशी केली याची लागवड, म्हणजे काय होतं जमिनीमध्ये सुरुवातीला? बाजरी होती. बाजरी? हा, ते काढून परत बाजरी काढून डायरेक्ट कलिंगड गेले. बर, त्याचे किती अंतर सोडले? 6 फुटाचं अंतर आहे दोन्ही बेड मधलं. 6 फुटाचं? 6 फुट. बर, ते योग्य अंतर आहे का काय कमी जास्त आहे? नाही, बरोबर आहे अंतर. बर, ते पण सरांच्या मार्गदर्शन ते बोलले 6 ठेव 6 ठेव. बर, व्हरायटी निवडताना आता तुमचा इथे कार्यक्रम झाला, आर्डोशीची विजय नावाची व्हरायटी तुम्ही निवडली. मार्केटमध्ये असंख्य व्हरायटी उपलब्ध असताना विजय निवडायचं काय कारण पाठीमागचं? हे थंडीच्या दिवसात चांगले चालते म्हणून निवडले. बर, सरांनी सांगितले की हेच लावूया आपण, होऊन जाईल सक्सेस. बर, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय वाटतं, एवढं भारी आज प्लॉट आलाय, पहिलेच वर्ष सक्सेस झालं, या शेतकरी कौतुक करते तुमचं, अनेक व्यापारी देखील कौतुक करतात. काय अनुभव काय वाटतं पहिल्यांदा हे सगळं बघितलं? काय आनंद वाटतोय आता ते आल्यामुळं. चांगलं वाटतंय. चांगलं वाटतं. बर, म्हणजे सगळी डिटेल माहिती सरांकडून जाणून घेऊ आम्ही. सरांकडूनच घ्या. ठीक आहे. म्हणजे शेतकऱ्याचं काय काम आहे की चांगलं प्रामाणिकपणे कष्ट करणं, पण प्रत्येक गोष्टीला एखाद्या गुरुची किंवा एखाद्या मार्गदर्शनाची गरज असते. ती भूमिका या ठिकाणी खुळे साहेबांनी इथे बजावली. कलिंगडाविषयी विजय असू द्या किंवा इतर कलिंगड कुठली असू द्या, थंडीमध्ये नेमकं शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे त्यांच्याकडून जाणून घेऊया. साहेब, खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही अनेक दिवसापासून या भागामध्ये कलिंगडामध्ये काम करताय. काय वाटतंय थंडीमध्ये काय चॅलेंज आहे शेतकऱ्याला कलिंगडामध्ये? थंडीमध्ये तसं विचार केला तर भरपूर चॅलेंज आहे, परंतु हे चॅलेंजचं काही अडचण वाटत नाही ह्या कारणाने की आता जे शेतकरी पावसाळ्यामध्ये लागवड करतात आणि हा प्लॉट थंडीमध्ये निघतो त्यावेळेस इतर जे फळं असतात ते मार्केटला फार कमी असतात. आणि आता जी शेतकऱ्यांची जी लागवड करण्याची संख्या आहे पावसाळ्यामध्ये नवीन प्लॉट करण्याची, ते शेतकरी शक्यतो पावसामुळं ह्या नैसर्गिक अडचणीमुळं करत नाहीत. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला मार्केटला स्पर्धा कमी असते. बरोबर. आणि स्पर्धा कमी असल्यामुळं आपल्याला मालाचे पैसे चांगले होतात आणि गॅरंटेड पैसे होतात. बरोबर. आतापर्यंत हा माझा 19 वर्षाचा अनुभव आहे बर, की ह्या क्षेत्रामध्ये
पावसाळी कलिंगड ज्यावेळेस थंडीत निघतं त्यावेळेस ह्याची मागणी शहरांमध्ये भरपूर असते. आपल्याकडे जरी पाऊस थंडी असली तरी शहरामध्ये उष्णता जास्त असते. आणि जो कलिंगड खाणारा वर्ग आहे हा फार शहरातला आहे आणि त्याच्यामुळे त्यांना ते कॉम्पिटिशन या फळाला कमी असते आणि हे फळ खायला चांगलं असतं. आणि विशेष म्हणजे आपण जी व्हरायटी निवडलेली आहे विजय, या व्हरायटीची जी गोडवा आहे गोडी भरपूर आहे आणि जी मर रोगाची समस्या असते ती मर रोगाची समस्या येत नाही. तर त्या व्हरायटीच्या आपण वैशिष्ट्यावरती त्या सगळ्या गोष्टीवरती आपण जाणारच आहे. पण आज आपल्याला शेतकऱ्यांना काय माहिती पोहोचवली महत्वाची म्हणजे थंडीमध्ये कलिंगड लावताना अगदी कमी खर्चामध्ये त्यांना जास्तीचं उत्पन्न मिळालं पाहिजे आणि शेती यशस्वी झाली पाहिजे. पहिल्यांदा विचारताना मला महत्वाचं वाटतं की तर कलिंगडाची शेती रिस्की वाटते काय, म्हणजे थंडीमध्ये करायची. उन्हाळ्यातलं पीक तुम्ही थंडीमध्ये करायला लावताय आणि ते किती रिस्की वाटतं उन्हाळ्यात थंडीमध्ये. आणि त्यासोबत महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याचं काय झालंय की शेतकरी एखादं फिक्स पीक म्हणजे ज्यातून पैसे कमी मिळतील पण तीच पीक करायचे शेतकरी त्या ठिकाणी आलं. म्हणजे आमच्या भागामध्ये ऊस असेल, तुमच्या भागामध्ये कांदा वेगळा काय तर असेल, हाय शेतकरी वळतोय ह्या कलिंगडाकडे थंडीमध्ये करायला. निश्चितच आता हे प्लॉटचे जसे पैसे व्हायला लागलेत त्याप्रमाणे आता पुढच्या वेळेस पासून ह्या सीझन मध्ये लोक भरपूर वळतील, कारण ती लोकांना काळाची गरज आहे. कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न आणि चांगला पैसा होतो, त्याच्यामुळे ह्याची शेतकऱ्यांना 100% ह्या पिकाची गरज आहे. साधारणपणे जे अल्पभूधारक शेतकरी केलं योग्य आहे पीक म्हणजे ज्याला योग्य आहे. अल्पभूधारक म्हणजे किमान शेतकऱ्याला जर मी तर असं म्हणतो 3 एकर जर क्षेत्र असेल तर त्याने त्यातलं 1.5 एकर तरी कलिंगड केलं पाहिजे. बरं पाहिजेच कलिंगड पीक पाहिजेच. बरं आता सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही हे प्लॉट हातामध्ये घेतला तुमच्या याला म्हणजे कुठनं एवढं तुमच्या म्हणजे धाडस आलं की म्हणजे तुमचा अनुभव मोठा तुम्ही सांगता जवळपास 19 वर्षाचा काय म्हणजे ह्याच प्लॉट मध्ये हेच प्लॉट निवडायचं काय कारण त्या पाठीमागचं? कारण मी जर आतापर्यंत काम केलं ह्या कलिंगडावरती म्हणजे मला तर माझा जो कॉन्फिडन्स आहे हा बाजारपेठेचा आणि प्लॉट आणण्याचा, रोगाचा, किडीचा, जमिनीचा हा सगळा माझा अभ्यास भरपूर झालेला आहे. आणि जर शेतकऱ्याची इच्छा असेल आणि माझं मार्गदर्शन असेल आणि शेतकरी जर माग हटत नसेल तर मी तितक्याच जिद्दीने प्लॉट आणतो. बरोबर. जमीन कशी निवडावी शेतकरी निवडताना? जमीन शक्यतो मुरमाड आणि हलकी. आणि ज्यावेळेस आपल्याला हा प्लॉट सप्टेंबर मध्ये करायचा असतो त्यावेळेस शेतकऱ्यांनी ते रान क्षेत्र रिकामं ठेवलं पाहिजे. जसं काही शेतकऱ्यांचं काय होतं की बाबा जून मध्ये उडीद करायचा, तो निघतो ऑगस्ट एंडला. मग फास्ट मशागत करायची, फास्ट बेड करायची, फास्ट काम करायचे, त्याने काय होतं जमीन तापत नाही, प्रॉपर नियोजन होत नाही. त्याच्यामुळे माझं शेतकऱ्यांना तर असा सल्ला आहे की माझा असा अनुभव आहे की जून जुलै मध्ये शेतीत काय ते पेरायचंच नाही, ती रिकामी ठेवायची आणि ऑगस्ट मध्ये मेहनत चालू करायची. त्याचे रोटर असेल, काकरापाळी असेल, जे काय असेल ते ऑगस्ट मध्ये करून नंतर बेडची तयारी ही ऑगस्ट एंडिंगला केली पाहिजे. आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मल्चिंग हातरून 10 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान त्याची लागण केली पाहिजे. मल्चिंगचं किती महत्व आहे ह्याच्यामध्ये, की मल्चिंग असावी का, काय खर्च वाटतो म्हणून शेतकऱ्यांना नाही केलं चालते? मल्चिंगचे अनंत फायदे येतं. एक तर ह्या ज्या नवीन व्हरायटी आता म्हणजे सेन्सिटिव्ह व्हरायटी ज्या असतात जास्त उत्पन्न देणाऱ्या ह्या गवतामध्ये येतच नाहीत. ह्यांना जर मुळी गरम राहायची असेल तर मल्चिंगची गरज आहे. त्याच्यानंतर खुरपणी करून चालत नाही, त्याला लेबर कॉस्टिंग जास्त आहे. आणि मुळी गरम राहिल्यामुळे थंडीमध्ये काय होतं हे पिकाला मुळी गरम अन्न खाता येतं, त्याच्यामुळं ही पीक चांगलं येतं आणि रोगाला बळी पडत नाही. बरोबर. त्याच्यामुळे मल्चिंग हे केलंच पाहिजे, मल्चिंग महत्वाचं आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. शेणखत पण तेवढंच, शेणखत तर पाहिजेच. शेणखत टाकताना शेतकऱ्यांना म्हणजे कसं असं मोकळ्या शेतामध्ये विस्कटलं पाहिजे काय बेड मध्ये टाकलं? बेड मध्ये टाकलं पाहिजे. बेड मध्ये 15 दिवस अगोदर बेड काढून ते शेणखत टाकलं पाहिजे. आणि ज्यावेळेस पुन्हा आपल्याला मल्चिंग हातरायची त्याच्या 2 दिवस अगोदर रोटर मारून नंतर वर खत टाकलं पाहिजे आणि नंतर मल्चिंग हाताळलं पाहिजे. अंतर तुम्ही कसं सजेस्ट करता, म्हणजे कसं शेतीनुसार अंतर असतं तुमच्या इकडे फिक्स अंतर असतं एवढं? काय होतं जर आपण 6 फुटापेक्षा कमी केलं तर बेड काढण्यापासून अडचण असते आणि वेलांची गर्दी जास्त होते. आणि वेलांची जर गर्दी वाढली, जर सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत नाही गेला तर ते पीक रोगाला बळी पडतं. त्याच्यासाठी आपल्याला 6 फूट हे अंतर योग्य. आणि जास्त अंतर ठेवण्यात बी काय उपयोग नाही. लय आपण 8 फूट ठेवलं त्यांनी बेड कमी निघतील, उत्पन्न कमी निघाल. म्हणजे 6 फूट हे आयडियल अंतर आहे, गर्दी होत नाही, पातळी होत नाही. बरोबर. थंडीमध्ये खरं प्रामुख्यानं लावत असताना ज्यावेळेस तुम्ही रोप लावताय ते सुरुवातीला, तर त्यामध्ये पाण्याचं नियोजन तुम्ही सुरुवातीला कसं करताय? म्हणजे बेड पूर्ण ओला करताय काय नंतर पाणी देताय? नाही, ओला नाही.
ज्यावेळेस आपल्याला रोप लावायचे त्यावेळेस आपण पाणी चालू करतो आणि पाणी चालू आहे तोपर्यंतच रोप लावून घेतो आणि पाणी रोप लावून झालं पाणी बंद करतो. त्याच्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी देतो. मग त्या जमिनीची आपण क्वालिटी पाहतो. जर चिवट जमीन असेल तर 2-3 दिवस देत नाही. जमीन जर हलकी असेल तर आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाणी देतो आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ड्रिंचिंग आपण चालू करतो. बरोबर. थंडी पावसामध्ये लागवड करत असताना साधारणपणे तुमची तारीख काय असते, या साधारण तारखेपर्यंत ही लागवड झाली पाहिजे असं काय? तर आमची तारीख अशी असते पावसाळी प्लॉट करताना, एक तर ज्याला समजा तूर जास्त करायची त्याला आम्ही कलिंगड आणि तुरीचं सजेशन करतो मे मध्ये, 15 मे मध्ये कलिंगड आणि तूर. 15 मेला तर 15 मेला त्यांनी कलिंगड लावायचं आणि 1 जूनला त्याच्यात तूर डोबायची. म्हणजे कलिंगड गेल्यानंतर तुरीचं उत्पादन त्याला मिळतं. म्हणजे 6 महिन्यात 2 पिकं होतात. ही जी कलिंगड केलेलं हे जुलैमध्ये कलिंगड निघतं पहिलं उत्पन्न आणि तिथून पुढे 3-4 महिने डिसेंबर मध्ये तुरीचं उत्पन्न निघतं. ज्याला क्षेत्र जास्त आहे त्याने तूर आणि कलिंगड केलं पाहिजे. आणि अदरवाईज बाकीच्या शेतकऱ्याला जे शक्य नसेल मे जून मध्ये पावसाची अडचण, पाणी नसतं, काय असतं, मग लोक पाऊस पडल्यानंतर शेती करतात. त्यावेळेस मग हा सप्टेंबरचा प्लॉट निवडायचा. बरोबर. मग सप्टेंबरचा प्लॉट निवडल्यानंतर त्या काळामध्ये पाण्याची समस्या नसते आणि हे जे आपण व्हरायटी लावतो त्या पावसात येणाऱ्याच लावतो. जरी ज्यादा पाऊस झाला तरी काही प्रॉब्लेम येत नाही. आणि शेतकऱ्याची जरी जिद्द असेल, चिकाटी असेल, काम करण्याची क्षमता असेल आणि आपण सांगतो त्याप्रमाणे त्यांनी बी अचूक केलं. मी सांगितलं मला लय कळतं, ह्यांनी नाही केलं तर माझा उपयोग होत नाही. बरोबर. मी जितका महत्वाचा तितका शेतकरी महत्वाचा. 100% बरोबर. फक्त सांगून काय पाठीमागे करणाऱ्याने मी केलं पाहिजे, सांगून जाणार पुढे पाठीमागे ते झालं पाहिजे. म्हणजे हे गुणसूत्र कधी जुळतं ज्यावेळेस शेतकरी तितका सक्षम असेल आणि मी तितका सक्षम असेल त्यावेळेस आपल्याला ही उत्पन्न दिसतं. बरोबर. ज्यावेळेस तुम्ही रोपांची लागवड करता, रोपांची सांगता तुम्ही काय बी सांगता? नाही, शक्यतो रोपच सांगतो मी पावसाळ्यात थंडीमध्ये. काय त्या पाठीमागचं कारण? जे बियाणांचा प्रॉब्लेम असा होतो, बी खालीवर लागले जातं आणि कधी कधी काय होतं बी व्यवस्थित लागले जात नाही, त्याच्यामुळे काही बी उशिरा उगतं. 70% बी अगोदर उगतं. मग राहिलं जे 30% बी नंतर येतं, ह्याचं फळ पुन्हा पोचत नाही. मग 30% उत्पादन तिथं घडतं. आणि रोपांचं काय होतं, रोप एक समान रोप असतात, त्याच्यामुळे सेटिंग होताना एक समान होते, फळ निघताना एक समान निघतं. बरोबर. ऍव्हरेजली फळ हे मॅक्झिमम मोठी असतात. बरोबर. ज्यावेळेस शेतकरी एखादा नर्सरीमध्ये रोप आणायला जातोय त्या रोपामध्ये काय बघितलं पाहिजे होती, रोप किती दिवसात असलं पाहिजे आणि त्यामध्ये कसे ते रोप डेव्हलपमेंट कशी असावी? शक्यतो नर्सरीमध्ये रोप घेताना ते रोप 15 ते 20 दिवसात दरम्यान असावं आणि त्याला तिसरं पान म्हणजे माता फुटलेला असावा. 3 पानं फुटलेले असावं. 4, 5, 6 पानं नकोत. बरोबर. एक आयडियल साईज असेल तर 3 पान, 2 नाही 3च पानं, 3च. ज्यावेळेस तिसरं पान फुटतं म्हणजे माता फुटतो, ज्यावेळेस माता फुटतो त्यावेळेस त्याला मुळी तयार होते. मुळी तयार झाल्याशिवाय माता फुटत नाही. बरोबर. असं होतं. म्हणजे माता फुटला, तिसरं पान फुटलं म्हणजे मुळी त्याची डेव्हलप झाली, पूर्ण झाली. मग त्याच्यानंतर आपण लावायला काय अडचण नसते. बरोबर. ज्यावेळेस रोप आपल्या शेतामध्ये लागतं त्यावेळेस ते रोप त्यामुळे अतिशय चिटकून राहिलं पाहिजे, मर झाली नाही पाहिजे, तुटाळ झाली नाही पाहिजे, यासाठी तुमचं काय एक शेड्यूल असते? हो, त्याच्यासाठी ड्रिंचिंग घेतो. त्याच्यामध्ये आपण साप पावडर असेल किंवा रेड्युमिल असेल आणि मायकोरायझा ह्या 2 गोष्टीचं मिश्रण करतो आणि ते बुडाभोवती आळवणी करतो. ते कधी करता आळवणी? ते दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी लावल्यापासून, शक्यतो तिसऱ्या दिवशी. एक आज लावलं तर उद्या आपण गॅप टाकतो, त्याला थोडस हे होऊन देतो, माती पाणी एक लेवल होऊन देतो आणि मग तिसऱ्या दिवशी आपण ते आळवणी करतो. बरोबर. बेसल डोस नियोजन कसं असतं? आधी बेड मध्ये काय तुम्ही बेसल डोस टाकता? बेसल डोस मध्ये आपण रासायनिक खत 70% टाकतो. बर. रासायनिक खते पोटॅशयुक्त खत जे असतात हे 70% टाकतो. बरोबर. नत्रयुक्त 30% टाकतो. म्हणजे नत्रयुक्त म्हणलं तर जसं 20-0 असेल, 20-08 आणि 10-26-26 हे दोघांचं कॉम्बिनेशन करतो. बरोबर. आणि ह्या गोण्या आपण एकरी 2 म्हणजे एकरी 4 गोण्या टाकतो. सुपर दाणेदार जर गरज पडली तर सुपर दाणेदार किंवा सुपर फॉस्फेट, त्याच्यानंतर बेन सल्फ सारखा एक ऍटम टाकतो आणि BSC पावडर वगैरे टाकतो, जेणेकरून ते मातीला येणारी जी बुरशी किंवा जे किडा असतात, उमण्या असतात, त्या वरच्यावर ते नष्ट होऊन जातात.
बरोबर आहे. असं. खरं तर त्यासोबत सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे ज्या पद्धतीने वेळाची साईज वाढेल त्या पद्धतीने ते परत फळ देखील सेटिंग देखील लागायला चालू होते. त्याला सेटिंग चांगली लागली पाहिजे, सेटिंगवर सगळे अवलंबून हो असते. बरोबर बरोबर. काय असतं म्हणजे सेटिंग चांगली लागली पाहिजे, सेटिंग कधी लागली पाहिजे महत्वाचा म्हणजे प्रश्न, आणि ती कशी लागली पाहिजे. ह्याचं एक शेड्यूल असं असतं की सेटिंगच्या टायमिंगला वेलाची वाढही झाली पाहिजे. बरोबर बरोबर, प्रॉपर वाढ झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस सेटिंग चालू होती त्यावेळेस ते 15 दिवस खूप महत्वाचे असतात शेतकऱ्यासाठी आणि दुकानदारासाठी, मार्ग आमच्यासाठी, सल्लागारासाठी खूप महत्वाचे असतात. पहिले 15 कारण दिवस. खरे दिवस तिथं असतात. शेतकरी चुकला नाही पाहिजे, आम्ही चुकलो नाही पाहिजे. त्याच्यामुळे ते 15 दिवस आम्ही एकदम म्हणजे असं डोळ्यात तेल घालून काम करतो. बरोबर. इतकं प्रॉपर काम करतो. त्याची फुटवा प्रॉपर झाला पाहिजे, वेलांची संख्या वाढली पाहिजे आणि त्या पद्धतीत ती सेटिंग बी झाली पाहिजे. बरोबर. वेल जर पूर्ण झाकले नंतर सेटिंग झाली तर ती सक्सेस होत नाही. कारण वेलांची गर्दी वाढते आणि फळाला उष्णता नाही मिळाला स्वरूपात ते खराब होतं. म्हणजे वेल एखादी गुंतण्या अगोदर बरोबर त्याची सेटिंग पूर्ण व्हायला पाहिजे आणि ती झालीच पाहिजे. बरोबर. इतकं सल्लागारांनी प्रॉपर टायमिंगला नियोजन केलं पाहिजे. वेळेला किती महत्व आहे? वेळेला खूप वेळेला म्हणजे तासाला आणि दिवसाला महत्व आहे. पहिलं दिवस अतिशय महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आपल्या सेटिंग वरती वाढवायची त्याच पद्धतीने खाली मुळी पण तेवढी डेव्हलप झाली पाहिजे. मुळीला कोणती गाठ आली नाही पाहिजे, निमॅटोडचा प्रॉब्लेम आला नाही पाहिजे. थंडीमध्ये निमॅटोडला खास प्रॉब्लेम कुठला येतो का, त्यासाठी काय असतं? शक्यतो निमॅटोडचा थंडीमध्ये प्रॉब्लेम येत नाही. जर ही जमीन आपली मीडियम असेल, मध्यम जमिनीला, मुरमाड जमिनीला निमॅटोडचा प्रॉब्लेम येत नाही. त्याचं कारण असं की ती जमीन मुळी गरम राहते, जमीन पाण्याचं डिस्चार्ज करते. बरोबर. त्याच्यामुळे माती गरम राहते, मुळी गरम राहते, म्हणून निमॅटोड येत नाही. ज्या ठिकाणी दलदल आहे, जमीन काळी आहे, जास्त चिवट आहे, त्या ठिकाणी निमॅटोडचा प्रॉब्लेम असतो. शक्यतो आपण जमीन निवडताना शेतकऱ्याला प्लॉट करायच्या 1 महिनाभर अगोदर मी तो प्लॉट पूर्ण बघून घेतो. मला जर वाटलं की हा प्लॉट योग्य आहे तरच मी शेतकऱ्याला ते करायला सांगतो, नाहीतर मी करायला सांगत नाही. कारण माझं सांगायचं काम आहे, पण पैसा त्यांना घालावा लागतो. बरोबर आहे. त्यांचा सगळा पैसा असतो. आणि कोणत्याही शेतकऱ्याकडे 99.99% शेतकऱ्याकडे स्वतःचा पैसा नसतो. असं कोणतं औषध सजेस्ट करता तुम्ही म्हणजे निमॅटोड येऊन यासाठी? नाही, औषध तसं विशेष सजेस्ट नाही करत मी. कारण माझं जे कृषी सेवा केंद्र आहे त्याच्यामध्ये मी जे औषधं विकतो ते मला त्या कंपनीचे जे अनुभव असतात, बरोबर, त्या अनुभवानुसारच मी ते औषध शेतकऱ्याला देतो. मी अननोन औषध शेतकऱ्याला देत नाही. मला ज्या औषधाची खात्री आहे, गॅरंटी, तेच औषध मी शेतकऱ्याला देतो. महत्वाचं ते महत्वाचं आहे. आता त्यासोबत सेटिंग जेवढी झाली, किती साधारणपणे एका वेळेला किती सेटिंग व्हायला पाहिजे? एका वेळेला 3 पर्यंत सेटिंग व्हायला पाहिजे. 2-3 मधलं एखादं जाऊ शकतं, गेलं बी पाहिजे. आणि नाही गेलं तरी काही अडचण नाही, पण कमीत कमी 3 पाहिजे. जर 1 किंवा 2 सेटिंग झाली तर सरासरी एकाही फळाचा ॲव्हरेज बसत नाही. बरोबर. सरासरी काढली तर त्याच्यामुळे 3-4 सेटिंग व्हायला पाहिजे. त्यातले 1-2 फळं पूर्ण पोचतात. त्याच्यामध्ये महत्वाचा प्रॉब्लेम आणि शेतकरी मगाशी बोलताना सांगत होते की ज्यावेळेस फळाची साईज वाढायला चालू होते त्यावेळेस ह्याच्यावरती वेल्टिंगची समस्या मोठ्या प्रमाणात बरोबर. त्या ठिकाणी वेळ आहे ती करपायला सुरुवात होते. ते कशामुळे होते, त्या पाठीमागे काय कारण आहे, त्याला शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? त्याचं रिझन असं असतं की ठराविक कालावधीनंतर हा मर यायला चालू असतो, पण ह्या ज्याला अनुभव आहे, जो सल्लागार आहे, ह्याला परफेक्ट अनुभव लागतो. मग सल्लागार काय करतो की त्याला माहित असतं ह्या टायमिंगला विल्टिंग येणार आहे, तो त्याच्या अगोदरच प्रॉपर नियोजन करतो, ते येऊनच देत नाही. बरोबर. आणि हे ज्याला जमतं त्या प्लॉटला प्रॉब्लेम येत नाही. आणि जो सल्लागार व्यवस्थित लक्ष देत नाही त्याच्या प्लॉटला मात्र विल्टिंगचा प्रॉब्लेम येतो. कारण मी फक्त कलिंगडामध्ये जास्त 19 वर्ष गेलेत माझे, त्याच्यामुळे मी चूक होऊन देत नाही. कारण एक चूक कितीतरी महागात पडू शकते. बरोबर. शेतकऱ्यासाठी आणि आपल्यासाठी बी. बरोबर. आता त्यासोबत आपल्याला साईज वाढून देखील तेवढं मोठं चॅलेंज असतं शेतकऱ्याकडे, कारण ती साईज चांगली झाली तर त्या ठिकाणी त्याला पैसे जास्त मिळणार, वजन जास्त होणार आहे. साईज चांगली वाढली पाहिजे, प्रॉपर वाढली पाहिजे. आणि किती वाढली पाहिजे साधारणपणे साईज तुम्हाला वाटते एखादी फळाची, आणि त्यासाठी तुमचं शेड्यूल काय असते? साईज वाढवण्यासाठी आपण सरासरी 3 ते 4 खतांचं नियोजन करत असतो. ज्यावेळेस फळ 1.5 किलोचं प्लस होतं, 1 किलो प्लस 1.5 किलो प्लस होतं, त्यावेळेस आपण फळ फुगवणीला प्राधान्य देतो. त्या वेलाच्या अवस्थेनुसार, जमिनीच्या प्रकारानुसार आपण ते खत सजेशन करतो. आणि त्या आठवड्यामध्ये ते ग्रेड आपण देतो. आणि ते जे ग्रेड आपण सोडतो त्या ग्रेड मध्ये फळ किती पोचलंय, आपण ज्यावेळेस सोडलं त्यावेळेस किलो होतं,
बरोबर. आणि पुढच्या आठवड्यात आपण आठवड्याला व्हिजिट मारतो 8 दिवसाला. आलेल्या 8 दिवसात मग ते 1.5 किलोचं 2.5 किलो झालंय का नाही, 2 किलो झालंय का नाही, ते आपण चेक करत असतो. ते कंटिन्यू चेक करायला हो, लागतं ते. तो चेक करतो. मला लगेच कळतं बा हे वाढलंय नाही वाढलं. म्हणजे त्या औषधाचा रिझल्ट तुम्हाला कळतो. हा, औषध रिझल्ट कळतो. हा, हा. आणि त्याच्यानंतर मग आता पुढच्या आठवड्यात कोणता डोस दिला पाहिजे, आता 2.5 किलोच्या पुढे फळ गेलंय, कोणता डोस दिला पाहिजे, त्याच्यानुसार मी तो डोस देतो. बरोबर. हा, हा. आणि ते डोस देत असताना मी मुळी वाढीसाठी आणि बुरशीनाशक खालून मरी येऊ नये म्हणून हे पण माझं शेड्यूल चालू असतं. बरोबर. आता इथं साधारणपणे कितीपर्यंत साईज झाली आहे, म्हणजे तुम्ही बघता इथं कितीपर्यंत साईज झाली? आता काही फळं 7 किलो पर्यंत गेलेले आहेत, बऱ्यापैकी फळं 7 किलो पर्यंत गेले. 4 किलोच्या पुढची भरपूर येतं. बरं. हा, हा. साधारणपणे 4-5-6 किलो पर्यंत आसपास. हो, 5-6 किलोचे फळं भरपूर आहेत, 7 किलोचे आहेत. बरोबर. आता महत्वाचा प्रश्न म्हणजे जो 2.5-3-4 किलोची कलिंगड आहे, 7-6 किलोची असतील, प्रत्येक आपल्या इथं लालच बघायला मिळाला. कलर चांगला आहे, चकाकी चांगली आहे, बरोबर. गायला गोडी पण आहे. त्यासाठी काय तुम्ही केलं इथं? त्यासाठी आम्ही जे ग्लुकोपोटॅश असतं ते आतापर्यंत 2दा दिलंय. आणि आम्ही सुरुवातीला 25 दिवस अगोदरच ही सुरुवात केलेली, कारण आम्हाला एक प्रॉब्लेम माहितीये, थंडीमध्ये कलर येत नाही, गोडी येत नाही. त्याच्यासाठी 15 दिवस अगोदर मी शेड्यूल चालू केलं. कलर, गोडी, वजन हे अगोदरच चालू केलं. पोटॅश अपटेक सारखा आयटम हा 3 वेळेस दिला. कधी द्यायचा तो? एक 1.5 किलोच्या फळापासूनच. 1.5 किलो पासून पुढे द्यायचा. हो. बर. महत्वाचं आपल्याला राहिलं इथं स्प्रेचं नियोजन. इथं स्प्रेचं नियोजन तुमचं कसं होतं? किती दिवसात तुम्ही स्प्रे करायला लावत होता आणि त्यामध्ये काय काय मिक्स असेल? जर पाऊस कंटिन्यू चालू असेल, वातावरण खराब असेल, तर आम्ही 4 दिवसाला एक स्प्रे करतो. 4 दिवसात. आणि जर समजा वातावरण स्वच्छ असेल तर आम्ही आठवड्यातून एकच फवारणी घेतो, जास्त नाही फवारणी घेतो. बरोबर. हा. तर त्या वातावरणानुसार अवलंबून आहे. बरोबर. हा. पण इतक्या काय आम्ही लय दाट द्राक्षासारखे दाट नाही घेत. बरोबर. शेवटच्या दिवसाला म्हणजे ज्यावेळेस मार्केटला आपलं फळ जाणार आहे त्यावेळी शेतकऱ्यांनी कसं पाणी थांबवलं पाहिजे का, किंवा ते एकदम शेवटच्या टायमाला वजन वाढण्यासाठी काय केलं पाहिजे, असं काय आहे का तुमच्या? शेवटचे जे 5-6 दिवस आहेत ते पाणी थोडंसं प्रमाण कमी करावं लागतं. पाण्याचं प्रमाण थोडं कमी केलं काय होतं, मग झाड अन्न राहिलेलं ओढून घेतं आणि गोडी यायला चालू होते. त्यास थोडं पाणी कमी करावं लागतं. बरोबर. कसं ओळखाय शेतकऱ्यांनी की आता हे आपलं परिपूर्ण झालंय फळ आहे आणि आता मार्केटला आपण विकू शकतो, ते कसं ओळखाय त्याने? एक तर त्या शेतकऱ्याला एक तर जो साईज असते, साईजवरून कळतं, दिवसावरून कळतं हा प्लॉट किती दिवसात झालाय. आणि तिसरा विषय की ते वेल आहे ते सुकायला लागतात, हा एक त्याचा साईन असतो. बरोबर. वेल सुकल्यावरती ते ऑटोमॅटिक. आणि चौथा साईन म्हणजे ते कापून बघायचे एकदा. आपल्याला वाटतं बा आता हे प्लॉट 70% 80% आलाय, त्यावेळेस फळ कापून बघितलं पाहिजे. एखादं मध्यम फळ 3-3.5 किलोचं फळ कापून बघितलं पाहिजे, ते एक चौथा साईन असतो. या 4 गोष्टीतून आपल्याला कळतं की प्लॉट हार्वेस्टिंग लागलाय. बरोबर. साहेब, खरं तर या तुमच्या सगळ्या अनुभवामध्ये एकूण बघत असताना बरं का, व्हरायटी किती महत्वाची वाटते त्याच्यामध्ये? काय आहे म्हणजे व्हरायटी फारच महत्वाची. आता मी हुशार आहे, शेतकरी काम करतोय, व्हरायटी जर सक्षम नसेल तर ते सगळ्यांची मेहनत फेल जाणार आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा व्हरायटी सक्षम पाहिजे, त्या वातावरणात येणारी, सीझनला येणारी. आणि शेतकऱ्याची मेहनत, सल्लागाराची मेहनत, सल्लागार किती ताकदीने किती बुद्धीने लढतोय, आणि शेतकऱ्याकडून बी त्यांनी करून घेतलं पाहिजे, शेतकऱ्यांनी बी केलं पाहिजे. बरोबर. ह्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. व्हरायटी महत्वाची, शेतकरी काम करणार महत्वाचा आहे, सल्लागारही महत्वाचा. सल्लागारही प्रामाणिक असावा, शेतकरी प्रामाणिक असतोच, तो काम करतच असतो. बरोबर. खरं ह्या महत्वाचं म्हणजे आता तुम्ही ह्याला विजय व्हरायटी सजेस्ट केली, का तुम्हाला कुठनं सुचली विजय? तुमचा विजयचा कधी संपर्क आला? विजयचा आणि माझा संपर्क नव्हता, मी ऐकून होतो फक्त. पण आमचे जे मित्र व्यापारी आहेत कलिंगड खरेदी करणारे, यांनी असं सजेशन केलं की बाबा आम्ही धुळे नंदुरबार साईडला बाकीच्या बी भरपूर व्हरायटी येतात, पण विजय व्हरायटी जी आहे ती आम्हाला सक्षम वाटते, आम्ही हिचेच प्लॉट जास्त उचलतो. त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांना सजेशन करा की बाबा आपली व्हरायटी लावायला विजय व्हरायटीला काही अडचण नाही. आणि त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की विजय व्हरायटी लावून घ्या. म्हणजे व्हरायटी तेवढी ताकदीची पाहिजे. हो, व्हरायटी ताकदीची पाहिजे, त्यावेळेस आपण त्याच्यावर काम करू शकतो. बरोबर. खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आम्ही बऱ्याच ठिकाणी बऱ्याच व्यापाऱ्यांसोबत फिरतोय, सल्लागारांसोबत फिरतोय, पण महत्वाचं म्हणजे सल्लागार मार्केटमध्ये बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात सल्लागार देखील त्या ठिकाणी बघायला मिळते. शेतकऱ्याला समजत नाही. आता माझं म्हणणं नाही तुमच्याकडनं सल्ला शेतकऱ्यांना, बरोबर, शेतकऱ्यांचा सल्ला एखाद्या कन्सल्टंटकडे घेत असताना म्हणजे काय असतं, त्या कन्सल्टंटच्या डोक्यात विचार काय चालू असतोय? एक तर कन्सल्टंट हा एक माणूस असा आहे, जसं आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो, आपलं दुखत असतं, आपल्याला वाटतं बाबा ह्यानी अगदी
कमी पैशामध्ये योग्य पैशामध्ये खर्च करून आपलं निदान करेक्ट झालं पाहिजे ही त्याला अपेक्षा असते. तसं कन्सल्टंटनी बी ठरवलं पाहिजे की बा शेतकरी आपल्याकडे आलाय, आपल्या मानव माणसाने टाकली, बरोबर. आपण कमी खर्चामध्ये योग्य खर्चामध्ये दर्जेदार उत्पादन कसं निघन हा कन्सल्टंटनी मनात हेतू ठेवला पाहिजे. बरोबर. त्यांनी जर स्वार्थ ठेवला बा मला ही कायची मला ती कायची मला लय पैसे कमवायचे, मला इकडून कमिशन घ्यायची, त्याच्याकडून घ्यायची, त्या कंपनीवाले कोण घ्यायची, तर हे चुकीचं आहे. कन्सल्टंट हा माझा एक समजा धर्म आहे. बरोबर. मी त्याच्याशी खोट केली नाही पाहिजे. मला जे वाटतं प्रामाणिक ह्याला गरज आहे एवढंच दिलं पाहिजे. मला जर वाटतं असेल आता ह्याची गरज नाही, आता ह्यांना फवारी बंद केलेली मला वाटतं 10-12 दिवस होत आलेत, हे म्हणायचे सर काय फवारी करायची का आल्यावर, फवारी बंद झाल्यापासून मी 4 हेल्पट झालेत माझे. पण मी असं नाही म्हणणार की बाबा आता आपला बोगस हेल्पट होतोय, बरोबर, औषध जात नाही, असं नाही. मी काय करतो, फवारण्या किती लागू, हेल्पट किती हो, शेतकऱ्यांनी जर कधी विचारलं सर आम्हाला असंच वाटतं तुम्हाला यावंच लागेल तर आम्ही येतो. बरोबर. त्याच्या शंकेचं निरसन करतो का, त्याच्या डोक्यात ते विचार असतात, त्याला झोप येत नाही. बरोबर. अजून काय सांगितलं पाहिजे, टाकलं पाहिजे, नेमकं त्याची शंका आम्ही येऊन दूर करतो. बरोबर आहे. आणि काय काय कन्सल्टंटचं म्हणणं काय येते, जेवढं तुम्ही जास्त ह्यात औषध टाकता, जेवढं जास्त फवारचाल तेवढं ही लय भारी क्वालिटी येते. नाही जे आपण जास्त औषध टाकीत गेलो, जास्त काय करीत गेलो, खाणाऱ्यांनी कसं खायचं. बरोबर. माझं एक मत आहे, मी पिकवतो ना, मी आधी खाल्लं पाहिजे. बरोबर आहे, खाल्लंच पाहिजे शेतकऱ्यांनी. आणि मी जर खात नसेल तर मग मी काहीतरी चुकीचं केलंय आणि माझ्या एकट्या चुकीमुळं हजारो लोकांचा जीव खराब होणार आहे. बरोबर. त्यांना रोगाशी सामना करावा लागेल. मी जर चुकीचं केमिकल जास्त दिलं, चुकीचं दिलं तर कमीत कमी मला किती पाप लागेल त्याचं. बरोबर. खाणारा अपेक्षेने खातो, 250चं फळ, 300 रुपयाचं फळ, तो किती असं ह्याने खातो, कुटुंबाला खाऊ घालतो. बरोबर. आणि मी जर चुकीचं पिकवलं तर मग ते किती वाईट काम आहे ना. ते आपण ते कधीही करणार नाही. आपल्याला पैसे कमी मिळू, जास्त मिळू, योग्य मिळू, ते आपल्या प्रारब्धाने आपल्याला मिळेल. बरोबर. पण जे पिकवायचं ते चांगलं पिकवायचं. साधारणपणे एकराला तुम्ही काय खर्च कराय, म्हणजे काय असतं तुमचा खर्च शेड्यूल, म्हणजे किती खर्च झाला पाहिजे शेतकऱ्याच्या एकरी मध्ये? एकरी आता ठिबक मल्चिंग हे आम्ही ते भांडवल समजतो गुतावलेलं, बरोबर. कारण ते दुसरे पीक त्याच्यावर फ्री मध्ये येतं. रोपाचं आणि पुढचं शेड्यूल सगळं. रोपाचं आणि पुढचं शेड्यूल हे 50-55 हजारामध्ये एकरामध्ये झालं पाहिजे अशी आमची तरतूद असते. जर निसर्गाने थोडं मागं पुढे झालं 5-4 हजार मागं पुढे 50 ते 60 हजारच्या आसपास हे होऊन जाते. कारण का ते खत जास्त महाग झालेत म्हणून, सोल्युबल खत जास्त महाग झालेत म्हणून खर्च वाढतोय. नाही तर पहिला आम्ही याच्यापेक्षा बी कमी खर्चात होत होतो. बरोबर आहे. शेवटचा प्रश्न, काय वाटतं, एवढं सगळं भारी प्लॉट बघितला, शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती समाधान, एवढा मोठा कार्यक्रम, तुमचं कौतुक, आणि काय वाटते कन्सल्टंट म्हणून इथं प्लॉटवरती आले मनामध्ये काय विचार असतो? पहिला विषय असा असतो कन्सल्टंटचा की शेतकऱ्याच्या जर चेहऱ्यावर हसू असेल तर त्याच्यासारखं त्याला आनंद जगात दुसरा कोणता नाही. बरोबर. हीच त्याच्या कामाची पावती असते. कष्टाची पैसा सगळेच कमावतात, पैसा सोडून जी समजा मान सन्मान असतो, शेतकऱ्याचं चेहऱ्यावर हसू असतं, ते माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि तेच करायचं आपल्याला, त्यात कमवायचं काही, तेच कमवायचं. तो जर नाराज झाला तर माझ्या ह्या करण्याला काहीच किंमत नाही. बरोबर. असं मी समजतो. बरोबर आहे. आणि खरं तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवढं ह्यांची ताकद असते, जेवढी व्हरायटीची ताकद असते, तेवढी ह्यांची ताकद आणि शेतकऱ्याची ताकद, या तिघांचा संगम त्या ठिकाणी हे सगळं शक्य होणार आहे. आणि खरं तर साहेब, शेवट तुमच्याकडे येत असताना खरं तर सगळ्यात महत्वाचं, आमच्या सगळा व्हिडिओ बघण्याच्या मागे प्रेक्षकांची एक अपेक्षा असते, एवढं सगळं खरं आहे, पैसे किती झाले यांना हे महत्वाचं आहे. प्रेक्षक त्याची वाट बघत असते, खरं झालं एवढं सगळं माहिती सगळं खरं आहे, पैसे महत्वाचं किती झालं. एकूण एवढा प्लॉट बघितल्यानंतर आम्हाला सुरुवातीला सांगे ॲव्हरेज किती घ्यायचं, किती टनापर्यंत जाईल? आता हे 2 एकराचं प्लॉट आहे, 10,300 झाडं लागले त्याच्यात. 10,300. 10,000. पण 10,000ला जर समजा साधारण आपण 5 किलो जरी फळ पकडलं एका झाडाला, तर हे 35 ते 40 टन, म्हणजे तसं कॅल्सीनुसार 50 टनापर्यंत जाते. पण आपण साधारण 40 टनच पकडून चालू, वर्ष 10 सोडलं कुठं कमी जास्त पकडून, म्हणजे थंडीत एवढा ॲव्हरेज निघते. या वराठीमुळे ना, विजय वराठीमुळे बऱ्यापैकी ह्या थंडीत प्लॉट आल्यामुळे, आणि आता तुम्हाला तर दिसतेच समोरच काय. बरोबर, सेटिंग पण भरपूर आहे. खर्च एकूण बघितलं तर अगदी आता मल्चिंगचा ट्रिपचा सोडला तर ह्यांचं की एक 50-55-60 पर्यंत त्यांचा खर्च झाला. येते खर्च कसा झाला, की म्हणजे किती पर्यंत झालाय खर्च? साधारण खर्च एकरी 60,000 रुपयापर्यंत, बाकीचा आमचा खर्च सोडून औषधाचा एकरी 60,000 रुपयापर्यंत झालाय. 60,000 झालाय. काय मार्केट एकूण बघताय, काय अंदाज आहे? व्यापारीच काय म्हणते, मागाशी व्यापारी फिरत होते, कितीपर्यंत माग जाईल? व्यापारी आले 27-28 रुपयाचा बाजार बोलतात व्यापारी.
28. 27 बर. 28 बोलतात. बर, आता आलं हार्वेस्टिंग शेवटच्या टप्प्यामध्ये? हार्वेस्टिंगला एवढ्या 2-4 दिवसात होईल. एक 35 ते 40 आसपास माल धरला आपण आणि 27 दर धरला, काय होतील अंदाजे पैसे? काय आता 9-10 लाख रुपये होऊन जातील. 10 लाख होते होय. पहिल्या वर्षी. पहिल्याच वर्षी. महत्वाचं म्हणजे थंडीमधल्या ज्या अडचणी येतात, म्हणजे थंडीमध्ये ज्या शेतकऱ्याला अडचणी येतात त्या सगळ्या अडचणीचा विचार करून अशी एक दर्जेदार व्हरायटी आर्डरशीटने आपल्या शेतकऱ्यांसाठी बनवले. पहिल्याच वर्षी शेतकऱ्यांना आपल्याला चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळवलं. आजच्या व्हिडिओमधून एवढं जाणून घ्यायचं होतं की थंडीमध्ये जे शेतकरी या कलिंगडावरती अमाप खर्च करतोय, अफाट खर्च करतोय, म्हणजे पाक अगदी पानावरती डाग जरी आलं तर शेतकऱ्याला हैराण होतं नेमकं काय करावं काय नाही होतोय. दुकानदाराकडे जातोय, दुकानदार 10 औषध लिहून देतोय आणि ते शेतकरी या ठिकाणी फवारत बसतोय. पण नेमकं कोणतं त्या ठिकाणी औषध पाहिजे त्यासाठी अजून तुम्हाला माहिती पाहिजे तर आम्ही सरांचा नंबर तुम्हाला व्हिडिओमध्ये देतोय. तुम्ही अजून या कलिंगडाविषयी काय माहिती तुम्हाला बारीक सारीक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याकडून जाणून घेऊ शकताय. सेटिंग बघितलं ती सेटिंग जबरदस्त आहे, साईज जबरदस्त आहे आणि कलरला देखील शायनिंग जबरदस्त आहे. कारण व्यापारी देखील आपण त्यांच्यासोबत भेटलोय, व्यापाऱ्यांनी कलिंगड कापून बघितलंय. याचे कातडं जे आहे ते कातडं जाड असल्यामुळे हे लांबच्या मार्केटला चालणारे, दिल्लीच्या मार्केटला जाणारे हे फळ व्यापाऱ्याच्या माध्यमातून बघायला मिळते. खरं तर कलिंगड शेती जेवढी रिस्की समजली जाते तेवढं त्या ठिकाणी अशी जर आपल्यासारखे कन्सल्टंट आपल्याला भेटले तर ही शेती अतिशय सोपी होऊन जाते. कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न काढायचं असेल तर तुम्ही आर्डरशीटची विजय व्हरायटी लावू शकता आणि संपर्क करायचा असेल तर सरांसोबत तुम्ही संपर्क करू शकताय. तुम्ही खरं तर आजचा दिवसातला महत्त्वाचा वेळ आम्हाला दिला दोघांनी पण, त्याबद्दल तुमचं धन्यवाद.